आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला शॅल आणि विल या दोन मॉडेल वर्बचा अभ्यास करायचा आहे। शॅल आणि विलचा वापर कसा करायचा, त्यापासून सेंटेन्सेस कसे बनवायचे हे आज आपल्याला शिकायचं आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। शॅल आणि विलचा वापर साध्या भविष्यकाळामध्ये केला जातो। शॅल आणि विलचा वापर साध्या भविष्यकाळामध्ये करण्यासाठी हे स्ट्रक्चर दिलेलं आहे, किंवा आपण याला फॉर्म्युला सुद्धा म्हणतो। यस प्लस शॅल किंवा विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट। यस म्हणजे सब्जेक्ट म्हणजे कर्ता, शॅल आणि विल दोन पैकी एक मॉडेल वर्ब प्लस V1 म्हणजे मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म। शॅल आणि विल या दोन्ही मॉडेल वर्बचा साध्या भविष्यकाळामध्ये वापर करताना शॅल हे मॉडेल वर्ब आय आणि वी या दोन प्रोनाउन्स समोर लिहायचं असते। त्याचबरोबर यू, दे, ही, शी, इट आणि एखादं नाव या समोर आपल्याला विल हे मॉडेल वर्ब लिहावं लागते। आय आणि वी या प्रोनाउन्स समोर शॅल हे मॉडेल वर्ब वापरायचं। त्याचबरोबर यू, दे, ही, शी, इट आणि एखादं नाव या समोर विल हे मॉडेल वर्ब वापरायचं। आता आपल्याला प्रत्येक प्रोनाउन्सचा वापर करून सेंटेन्सेस बनवायचे आहेत। आय शॅल कम म्हणजे मी येणार। आपण साध्या भविष्यकाळाविषयी बोलत आहोत, तर साध्या भविष्यकाळामध्ये बोलताना आपल्याला फक्त एक अंदाज काढायचा असतो, ती गोष्ट कन्फर्म नसते। मी येणार, पण इथे कन्फर्म नाहीये की मी येणारच। त्यामुळे जेव्हा आपण साध्या भविष्यकाळाचा वापर करतो तेव्हा ती गोष्ट अंदाजामध्ये सांगितलेली असते। वी शॅल डिसाइड म्हणजे आम्ही ठरवू किंवा आम्ही ठरवणार। वी शॅल डिसाइड कन्फर्म नाही की आम्ही ठरवणारच, पण एक अंदाज आहे की आम्ही ठरवू। वी शॅल डिसाइड। दे विल गो टू मार्केट ते बाजारात जाणार किंवा ते बाजारात जातील। दे विल गो टू मार्केट। येथे आपण विल हे मॉडेल वर्ब यूज केलं, कारण यू, दे, ही, शी, इट आणि एखादं नाव या प्रोनाउन्स समोर आपल्याला साध्या वर्तमान काळात विल हे मॉडेल वर्ब वापरायचं असते। त्यामुळे आपण दे या प्रोनाउन्स समोर विल हे मॉडेल वर्ब वापरलं। दे विल गो टू मार्केट ते बाजारात जाणार। ही विल कॉल देम तो त्यांना बोलावणार। ही विल कॉल देम त्यांना बोलावणार हे कन्फर्म नाही, पण एक अंदाज काढलेला आहे की तो त्यांना बोलावणार। शी विल सिट हिअर ती येथे बसणार। राजू विल आस्क क्वेश्चन राजू प्रश्न विचारणार। मीना विल फिनिश हर वर्क मीना तिचं काम पूर्ण करणार। मीना विल फिनिश हर वर्क। अशा पद्धतीने आपल्याला साध्या वर्तमान काळामध्ये शॅल आणि विल या दोन मॉडेल वर्बचा वापर करायचा आहे, त्यापासून सेंटेन्सेस बनवायचे आहे। जेव्हा आपण आय आणि वी या प्रोनाउन्सचा वापर करतो तेव्हा त्यासमोर शॅल हे मॉडेल वर्ब लिहायचं किंवा शॅल हे मॉडेल वर्ब वापरायचं। आणि जेव्हा आपण यू, दे, ही, शी, इट किंवा एखादं नाव वापरतो किंवा यापैकी एखाद्या प्रोनाउन्सचा वापर करतो त्यावेळेला त्यासमोर विल हे मॉडेल वर्ब यूज करायचं असते। एवढं लक्षात ठेवायचं आणि साध्या वर्तमान काळामधील सेंटेन्सेस बनवून पाहायचे। आपण शॅल आणि विलचा इंग्रजी वाक्यामध्ये जो वापर केला तो वापर जुना झालेला आहे आणि मॉडर्न इंग्लिश किंवा आधुनिक इंग्रजीनुसार स्पीकिंग मध्ये आता विलचा वापर जास्त केला जातो। म्हणजेच काय, तर आपण आय आणि वीच्या समोर शॅल हे मॉडेल वर्ब यूज करायचो, पण आता आपल्याला आय आणि वी या प्रोनाउन्स समोर विल हे मॉडेल वर्ब यूज करता येते। थोडक्यात काय, तर सर्वच प्रोनाउन्स समोर किंवा नाउन समोर आता आपण विल हे मॉडर्न इंग्लिशनुसार विल या मॉडेल वर्बचा वापर आपण सर्वच प्रोनाउन्स समोर करू शकतो। जसं की आय, वी, यू, दे, ही, शी, इट आणि नेम या सर्वच प्रोनाउन्स समोर आपल्याला विल हे मॉडेल वर्ब यूज करायचं आहे।
जुन्या इंग्रजी भाषेनुसार शालचा वापर आय आणि वी या दोन प्रोनाउन्स समोर केला जातो, पण मॉडर्न इंग्लिश मध्ये शालचा वापर हा कमी करण्यात आलेला आहे. त्याऐवजी आपण आय आणि वी या प्रोनाउन्स समोर विल हे मॉडल वर्ब यूज करतो. त्यामुळे जेव्हा आपण आय, वी, यू, दे, ही, शी, इट आणि एखादं नाव अशा प्रकारचे प्रोनाउन्स वापरतो, त्यावेळेला त्या सर्व प्रोनाउन्स समोर आपल्याला विल हे मॉडल वर्ब यूज करता येते. जेव्हा आपण इंग्लिश लँग्वेज बोलतो त्यावेळेला आपल्याला विल या मॉडल वर्बचा वापर या सर्वच प्रोनाउन्स समोर करायचा आहे. सो आपल्याला मॉडर्न इंग्लिश नुसारच इंग्लिश लँग्वेज बोलायची आहे. आय विल गो टू द स्कूल. आय विल गो टू द स्कूल. मी शाळेत जाणार. आता येथे आपण विल या मॉडल वर्बचा वापर सगळ्याच प्रोनाउन्स समोर करणार आहोत. वी विल कम्प्लीट अवर ड्रीम. वी विल कम्प्लीट अवर ड्रीम. आम्ही आमचं स्वप्न पूर्ण करणार. वी विल कम्प्लीट अवर ड्रीम. दे विल वर्क. दे विल वर्क. ते काम करतील किंवा ते काम करणार. दे विल वर्क. ही विल लाफ. ही विल लाफ. तो हसणार. ही विल लाफ. शी विल अटेंड द प्रोग्राम. शी विल अटेंड द प्रोग्राम. ती कार्यक्रमाला उपस्थित राहणार. शी विल अटेंड द प्रोग्राम. अशा पद्धतीने आपल्याला विल या मॉडल वर्बचा वापर करायचा आहे आणि त्यापासून सेंटेन्सेस सुद्धा बनवून पाहायचे आहेत. जेव्हा एखादी घटना घडण्या अगोदर त्या घटनेविषयी आपल्या मनामध्ये शंका असते की ती घटना घडणार किंवा नाही, व्यवस्थित पार पडेल किंवा नाही, त्या पद्धतीने जेव्हा आपण त्या गोष्टीचा अंदाज काढतो किंवा आपल्या मनामध्ये शंका असते, त्यावेळेला ती शंका आपण साध्या भूतकाळामध्ये प्रश्नाद्वारे सुद्धा व्यक्त करू शकतो. तो अंदाज आपल्याला प्रश्नाद्वारे व्यक्त करायचा आहे. साध्या भविष्यकाळामध्ये प्रश्न विचारून अंदाज काढण्यासाठी विल या मॉडल वर्बचा वापर करावा. जेव्हा एखादी घटना घडण्यापूर्वी त्या घटनेविषयी आपल्या मनामध्ये शंका असते किंवा आपल्या मनामध्ये त्या घटनेविषयी अंदाज असतो, म्हणजे ती घटना घडणार की नाही किंवा व्यवस्थित पार पडेल की नाही. आता आपल्याला अशाच प्रकारची वाक्य पाहायची आहेत की ज्यामधून भविष्य काळातील घटनेविषयी आपल्याला अंदाज काढायचा आहे. विल ही कम. विल ही कम. तो येणार का. येथे आपण त्याच्या येण्याविषयी अंदाज काढलेला आहे किंवा त्याच्या येण्याविषयी आपण शंका निर्माण केलेली आहे. तो येणार का याविषयी आपण खात्री देऊ शकत नाही, पण आपण अंदाज काढू शकतो. विल ही कम. तो येणार का. विल शी गो. विल शी गो. ती जाणार का. विल शी गो. विल शी गो टुमारो. विल शी गो टुमारो. ती उद्या जाणार का. विल शी गो टुमारो. विल शी गो हे सेंटेन्स आपण आणखी पुढे वाढवलं आणि पुन्हा आपण लिहून पाहिलं. विल शी गो. ती जाणार का. विल शी गो टुमारो. उद्या ती जाणार का. विल शी गो टुमारो विथ यू. विल शी गो टुमारो विथ यू. उद्या ती तुझ्या सोबत जाणार का. विल शी गो टुमारो विथ यू. येथे एकच सेंटेन्स दिलेला आहे, विल शी गो. तेच सेंटेन्स आपण पुढे वाढवत आहोत, त्यामध्ये वर्ड्स ऍड करत आहोत. विल शी गो टुमारो विथ यू फॉर डिनर. विल शी गो टुमारो विथ यू फॉर डिनर. उद्या ती तुझ्या सोबत डिनरला जाणार का. म्हणजे काय तर येथे आपण एका सेंटेन्स पासून 3 सेंटेन्सेस तयार केलेत. सेंटेन्स मध्ये आपण वर्ड्स ऍड केलेले आहेत. टुमारो, विथ यू, फॉर डिनर. अशीच आहे इंग्लिश भाषेची मजा आणि आपल्याला इंग्लिश भाषा ही कल्पकतेने शिकायची आहे. इमॅजिन करायचं आहे की यापुढे आपण काय बोलू शकतो किंवा यापुढचं सेंटेन्सेस काय लिहायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला इंग्लिश लँग्वेज विषयी आपल्याला कल्पकता निर्माण करायची आहे आणि त्यानुसार आपल्याला इंग्लिश लँग्वेज शिकायची आहे. विल यू लिसन टू मी. विल यू लिसन टू मी. माझं ऐकशील का. विल यू लिसन टू मी. विल शी स्टडी फॉर 6 hours. विल शी स्टडी फॉर 6 hours. ती 6 तास अभ्यास करणार का. विल शी स्टडी फॉर 6 hours. एखाद्या व्यक्तीचं मत मागण्यासाठी, सल्ला देण्यासाठी
मदत करण्याची इच्छा असण्यासाठी, वचन पूर्ण करण्यासाठी शाल या मॉडल वर्बचा वापर करावा. जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीचं मत मागायचं आहे, म्हणजेच ओपिनियन मागायचं आहे, एखाद्या व्यक्तीला सल्ला द्यायचा आहे, ऍडवाइस, त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीची आपल्याला मदत करण्याची इच्छा आहे म्हणजे ऑफर, आणि वचन पूर्ण करण्यासाठी म्हणजेच जर आपल्याला कोणाला प्रॉमिस करायचं असेल तेव्हा आपण शाल या मॉडल वर्बचा वापर करतो. शाल आय हेल्प यू, शाल आय हेल्प यू, मी तुझी मदत करू का? शाल आय हेल्प यू. शाल वी लिव्ह नाऊ, शाल वी लिव्ह नाऊ, आता आपण जायचं का? शाल वी लिव्ह नाऊ. शाल आय आस्क समथिंग, शाल आय आस्क समथिंग, शाल आय एक्सेप्ट इट, शाल आय एक्सेप्ट इट, शाल आय मेक यू अंडरस्टँड, शाल आय मेक यू अंडरस्टँड. आतापर्यंत आपण शाल आणि विल या मॉडल वर्बचा वापर करून भविष्य काळामध्ये घडणाऱ्या घटनेविषयी अंदाज काढलेला आहे. आय आणि वी या प्रोनाउन्स समोर आपल्याला विल हे मॉडल वर्ब यूज करायचं आहे आणि यू, दे, ही, शी, इट आणि एखादं नाव यांच्या समोर आपल्याला शाल हे मॉडल वर्ब यूज करायचं आहे. तर असं का? आपण येथे विरुद्ध का केलेलं आहे? विलच्या जागी शाल आणि शालच्या जागी विल मॉडल वर्ब का घेतलेला आहे? त्याचं कारण असं की आता आपल्याला स्ट्रॉंग फ्युचर विषयी बोलायचं आहे. स्ट्रॉंग फ्युचर म्हणजे काय? तर आधी आपण साध्या भविष्य काळामध्ये घटनेविषयी फक्त अंदाज काढला. ती घटना घडणार किंवा नाही घडणार याविषयी आपल्याकडे खात्री नव्हती, फक्त आपण अंदाज काढत होतो. पण आता आपल्या घटनेविषयी स्ट्रॉंग फ्युचर मध्ये बोलायचं आहे. आय विल विन, आय विल विन. जेव्हा आपण आय आणि वी या प्रोनाउन्स समोर विल हे मॉडल वर्ब यूज करतो तेव्हा आपण स्ट्रॉंग फ्युचर विषयी बोलत असतो. आय विल विन, मी जिंकणारच. आय विल विन, मी जिंकणारच म्हणजे स्ट्रॉंग फ्युचर आहे, आपण अंदाज काढलेला नाही. वी विल गो, वी विल गो, जाणारच. वी विल गो. दे शाल अटेंड द प्रोग्राम, दे शाल अटेंड द प्रोग्राम, ते कार्यक्रमाला उपस्थित राहणारच. दे शाल अटेंड द प्रोग्राम. ही शाल अचीव हिज गोल, ही शाल अचीव हिज गोल, तो त्याचं ध्येय संपादित करणारच. ही शाल अचीव हिज गोल. शी शाल हेल्प नीडी पीपल, शी शाल हेल्प नीडी पीपल, ती गरजू लोकांना मदत करणारच. शी शाल हेल्प नीडी पीपल. दे शाल डिसाइड एव्हरीथिंग, दे शाल डिसाइड एव्हरीथिंग, ते प्रत्येक गोष्ट ठरवणारच. दे शाल डिसाइड एव्हरीथिंग. अशा पद्धतीने आपल्याला शाल आणि विल या मॉडल वर्बचा वापर करायचा आहे. या व्यतिरिक्त आपण शाल या मॉडल वर्बचा वापर आणखी एका ठिकाणी करू शकतो. जेव्हा लिगल ऑब्लिगेशन्स किंवा लिगल अग्रीमेंट केला जातो त्यामध्ये शाल या मॉडल वर्बचा वापर केला जातो. म्हणजेच काय तर जेवढ्याही काही गोष्टी कायद्याशी रिलेटेड आहेत किंवा लॉजशी रिलेटेड आहे, लिगल ऑब्लिगेशन्स आहेत, तेव्हा त्यामध्ये शाल या मॉडल वर्बचा वापर करतात. तर मग आता आपण शाल आणि विलचा अभ्यास केला, त्यापासून सेंटेन्सेस सुद्धा बनवलीत, पण यामध्ये कन्फ्युजन आहे. प्रत्येक वेळेस आणि प्रत्येक वाक्यामध्ये आपल्याला गोंधळ निर्माण होतो. शाल कधी यूज करायचं, विल कधी यूज करायचं, मग अंदाज काढण्यासाठी शालचा वापर करायचा की विलचा वापर करायचा, किंवा मत मागण्यासाठी, प्रॉमिस करण्यासाठी काय यूज करायचं, शाल की विल, अशा प्रकारचे बरेच प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतात. पण आपल्याला गोंधळून जायचं नाही. विषय शांत डोक्याने शाल आणि विल या मॉडल वर्बचा अभ्यास करायचा, ती सेंटेन्सेस समजून घ्यायची आणि आपली इंग्लिश लँग्वेजची प्रॅक्टिस चालूच ठेवायची. सो फ्रेंड्स, या सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करा आणि इंग्लिश लँग्वेज इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करा.